पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुखा आठविथा महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका व्रजरूप श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री जय सर्व संतांना की जय अपने अपने माता पिता श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबमाला साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप साधकांचा माय बाप दरु सर्वभूती सुख रूप ज्ञानोबमाला ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबमाला चालविली जड गिनती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबमाला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबमाला ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबमाला गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबमाला साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबमाला ज्ञानोबमाला आज आहे 13 ऑगस्ट आहे की नाही 13 ऑगस्ट 2026 ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे ना आजचा जो दिवस आहे ना तो आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन आहे म्हणजे जे काही लोक लेफ्टी आहेत बघा हां हां म्हणजे इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी 1991 साली ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला माहिती आहे का? प्रसिद्ध साहित्यिक म्हणजे कन्नड साहित्यिक होते प्राध्यापक विनायक कृष्ण गोकाक यांना मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार. त्याच्यानंतर प्रसिद्ध आपले मराठी लेखक प्र के आत्रे यांचा आज जन्मदिवस आहे म्हणजे 13 ऑगस्ट 1898 सालचा जन्म. त्याच्यानंतर आपल्या ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत यांच्याच पुण्यतिथी आहे. त्या कधी वारल्या? 13 ऑगस्टला 1795 साली. जिथे जिथे पांडव गेले ना तिथे तिथे पांडवांनी मंदिर बांधलं
आणि त्या सर्वांचं मंदिराचं पुनर्जीवन या अहिल्याबाई होळकरांनी काय काय महात्म्य असेल ते म्हणजे मोठी मोठी पुण्यवान व्यक्ती होत्या. तर असं एक दिनविशेष आहे. आज आपला 5वा श्लोक आहे. अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 5. आता मी नेहमीप्रमाणे मी म्हणेल, माझ्या मागे आपण म्हणायचं आहे. बहुनी मे व्यतीतानि म्हणा. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. त्याच्या अगोदर तर मी विसरलं बोलायचं. श्री भगवान वाच म्हणा. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. तान्यहव वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप म्हणा. तान्यहव वेद सर्वाणि न त्वं वेद परन्तप. ह्या श्लोकामध्ये भगवंत इथून अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतात. अर्जुनाने प्रश्न उपस्थित केला की तू आणि मी सारखंच आहेत, संबंध वयस्कच आहोत आपण. हां, थोडा मोठा असेल माझ्यापेक्षा जास्त नाही, 10-15 वर्षाचा फरक असेल आपल्यामध्ये. आणि तू सांगितलं की मी सूर्याला सांगितलं, ते मला ते काही जरा विसंगती वाटते. तर मला तू ते नीट व्यवस्थित सांग, मला समजेल असं. कारण कसं आहे माहिती आहे का, तो भगवंताला साधारणच मनुष्य समजतो आत्तापर्यंत. म्हणजे त्याच्या पुढे मग तो भगवंत मानतो त्यांना. मग त्याच्यामुळे त्याला तो काय करतो, तो सूर्याला अधिक श्रेष्ठ समजतो. वास्तविक सूर्य श्रेष्ठच आहे, परंतु भगवंताच्यापेक्षा नाही कारण भगवंताने त्याला निर्माण केलेलं आहे. तर याच्यामध्ये तो असं म्हणतोय की मला ते वाटत नाही खरं. तर मग तेव्हा भगवंत आता ह्या श्लोकापासून थोडं उत्तर द्यायला त्याला सुरुवात करतायत, त्याच्या शंकेचं समाधान करतायत. तर पहिलं उत्तर त्यांचं ह्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. तर ते काय म्हणतात माहिती आहे का, बहुनी मे व्यतीतानि. अरे तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. तुझे आणि माझे मागे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. मग काय, जन्मानी तव चार्जुन. म्हणजे तुझ्या अर्जुन तुझे पण भरपूर जन्म झाले आणि माझे पण जन्म झाले. पण याच्यात फरक काय आहे बघा, पुढे फरक सांगतायत. तान्यहव वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. मी काय करतो, मला सगळे मागचे जन्म मला आठवतात, पण तुला आठवत नाहीत. हां, एवढा फरक आहे बघा. आपण मागच्या जन्मी कोण होतो हे आठवतं का आपल्याला, आणि ते आठवत नाही ते बरं आहे. हां, आठवण असली ना, आठवलं तर मग त्याचा परिणाम वेगळा होईल. म्हणजे जे काही आहे ते बरोबर आहे. भगवान त्याला आठवतं आणि आपल्याला आठवत नाही. बघा, आपल्याला जेव्हा जन्मामध्ये जन्म होतो त्या गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये तो सारखा म्हणत असतो, सोहम सोहम, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणतो. आणि जेव्हा गर्भातून बाहेर येतो तेव्हा तो कोहम कोहम करतो, क्याव 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 क्याव. मी कधी म्हटलं होतं, मग मी कोण आहे. मग त्याला प्रथम त्याची आई ओळख करून देते, बेटा तू माझा पुत्र आहेस. आणि एवढं लक्षात ठेवायचं की भगवंत कोणालाही एकटा पाठवत नाही. ह्या पृथ्वी तलावर भगवंत कोणालाही, म्हणजे कोणीही बेवारस नसतो. हां, वास्तविक पाहता आपण म्हणतो हे बेवारस आहे, पण त्यालाही वारस असतो. तो भेटत नाही किंवा तो लापता असतो, ती गोष्ट वेगळी आहे. प्रथम त्याची आई त्याला म्हणते, मी तुझी आई आहे.
नंतर मग वडील म्हणतात मी तुझे वडील आहे. नंतर भाऊ म्हणतो मी तुझा भाऊ आहे. बहीण म्हणते मी तुझी बहीण आहे. मग सगळे गोता हां, म्हणजे बघा हे आपोआप तयार झाले की नाही. एकटा आहे का तो एकटा नाही आहे. आणि भगवंताला माहिती आहे एकटा मनुष्य त्याला करमणार नाही. करमेल का माणसाला एकट्याला? म्हणजे बघा किती काळजी घेतली त्याने आपली. तरी आपण म्हणतो की काय देवाने माझं काय भलंच केलं नाही, देवाने माझं वाटोळंच केलं. वास्तविक भगवंत कोणाचं वाटोळं करत नाही आणि कोणाचं भलंही सुद्धा करत नाही. जसं आपलं कर्म आहे जैसे त्याचे कर्म तैसे त्याचे. आता याच्यामध्ये भगवंत ह्या श्लोकामध्ये स्वतःबद्दल सांगतात. हे महत्त्वाचं आहे बघा. जेव्हा मनुष्य स्वतःबद्दल सांगतो तेव्हा त्याला फार बारकाईने सांगावं लागतं. हू आय एम, मी कसा आहे, मी कोण आहे, तेव्हा फार बारकाईने आणि काळजीपूर्वक सांगावं लागतं. तेव्हा इथे भगवंत असं म्हणतात की मी अयोनी संभव माझा राघव. म्हणजे भगवंत हा अयोनीमधून आहे आणि आपण योनीमधून येतो. आणि भगवंताच्या लीला अफाट आहेत. भगवंत जेव्हा जन्माला आले श्रीकृष्ण तेव्हा ते म्हणतात 8 वर्षाचे होते. जन्माला आल्या बघा. आईला लहान मुलांपासून आनंद मिळतो का मोठ्या ठेंगड्यापासून मिळतो? तुमचं काय मत आहे? लहान मुलापासून मिळतो. मग ती देवकी काय म्हटली? देवकी काय म्हटली कृष्णाला? अरे कृष्णा तू अरे झाला आलास माझ्या पोटी, पण एवढा डायरेक्ट मोठा येऊन आलास. मला काय ते सुख आहे तुझं मिळणार. मग परत लहान झाला. आपल्याला होता येईल का लहान? आता तुमचं वय समजा 60च्या पुढे आहे. तुम्हाला मी म्हटलं तुम्ही आता 20 वर्षाचे व्हा, नाही वरता येणार. आपलं आपण आधार कार्डवर आपण बंडल तारीख टाकू शकतो. गव्हर्नमेंटला फसू शकतो आपण, पण स्वतःला फसू शकेल का? जे रूप आहे त्याच्यात बदल होईल का? मला सहज आता थोडं आठवलं. आता विषय आपला हा नाही आहे. जेव्हा एकदा मोहन जोशी आपले मराठी ॲक्टर आहेत, त्यांची इंटरव्ह्यूमध्ये बोलता असाच विषय निघाला होता. तेव्हा त्यांनी म्हणे तुम्ही कधी हिंदी चित्रपटामध्ये कधी सुरुवात केली तुमची? म्हणे माझा पहिला शॉट तर धर्मेंद्रबरोबर होता म्हणे. धर्मेंद्र हिरो. आणि मला सगळं सांगितलं डायरेक्टरने, हा तुमचे हे असे डायलॉग्स. ठीक आहे, ते पाठ वगैरे केले आणि मी त्या धर्मेंद्र पाहिलाच नव्हता म्हणे कधी. हां, आणि ते आले म्हणे गाडीतून वगैरे. चालेल, ते लगेच तयार आहे, म्हणजे लगेच ते. हां, आणि त्याच्या रूपाकडेच मी बघत बसलो म्हणे. एवढा गोरापान, गोरा केस, काळे असं त्याचं चरित्र बघितल्यानंतर. नाही बसा इकडे बसा. बरं जाऊ फक्त ज्ञानेश्वरी द्या. नाही बघ समोर वाचलं म्हणजे आम्हाला जरा बरं वाटेल. रेंजमध्ये येत नाही का? हां, रेंजमध्ये येत नाही. त्यांना ज्ञानेश्वरी पण द्या. कळलं का? असं म्हणजे एवढं मनुष्य तरुणपणी दिसतो छान, पण म्हातारपणी तो काय होतो? खंगला जातो आपोआप. किती पण तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. तसं भगवंताचं आहे का? भगवंताचं एकूण आयुष्य 125 वर्षाचं होतं असं म्हणतात. ते तरुणपणी जसे दिसत होते ना तसेच 125व्या वर्षी पण दिसत होते. हे आपल्याला जमणार नाही. म्हणून भगवंताचं काय आहे? सगळं दिव्य आहे आणि आपलं सगळं साधारण आहे. म्हणून आपण भगवंताची काय करू शकतो? बरोबरी करू शकत नाही. तर तेव्हा ज्ञानोबा याच्यावर काय म्हणतात ते बघू आपण आणि आपली सेवा समाप्त. तव श्रीकृष्ण मने पंडुसुता, जो विवस्वतु जय होता,
तै आम्ही नसो ऐसे चित्ता भ्रांती तरी तुझ. अरे अर्जुना, तुला असं वाटतं का की सूर्य जेव्हा होता तेव्हा मी नव्हतो? सूर्य होता तेव्हा पण मी होतो. आता हे तुला म्हणजे खरं नाही वाटणार ही गोष्ट, पण ही खरी आहे. कारण सूर्यालाच जन्म मी दिलेला आहे. ही संपूर्ण या सृष्टीचा जो पालन करता आहे, निर्माता आहे, तो मी आहे. आता याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवा, काहींना मात्रा नाही लागू होत. पण ही खरं आहे. या बघा काहीतरी आपण बघा, आपलं घरच बघा, 2 रूम किचन असेल किंवा 3 रूम असेल, त्याच्यात कोणतरी चालक असतो की नाही? सगळं मॅनेज करायला एक मनुष्य असतो. तसंच हे सृष्टीचं चालक कोणतरी आहे या जगामध्ये, आहे की नाही? त्याच्यामुळे मी काय केलं आहे, मी होतो ती आता तुला खरं नाही वाटणार, पण ही माझ्यावर तू विश्वास ठेव. पुढे बघा. तरी तू गाहे नेनसे पै जन्मे आम्हा तुम्हासे. बहुते गेले परे तिये न स्मरसे आपुली तू. अरे अर्जुना, माझे आणि तुझ्या असंख्य मागे जन्म झाले, परंतु ते तुला आता कळत नाही, तुला आठवत नाही. कारण असं म्हणतात की गर्भातून मनुष्य बाहेर पडला, आईच्या गर्भातून, तो सगळी स्मृती हरवतो मागच्या जन्मात. त्याला स्मृती 9 महिने 9 दिवस राहते. सोहम सोहम म्हणतो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आणि बाहेर आल्यानंतर तो कोहम कोहम करायला लागतो. का कोहम करायला लागतो? कारण तो ब्लँक झाला, तो पूर्ण ब्लँक. हू आय एम, मी कोण आहे. मग तेव्हा त्याला पहिले आई सांगते की तू माझा काय पुत्र आहेस. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं की नंतर मग नाते सगळे तयार होतात. पुढे बघा. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. बघा, इथे एक शब्द ज्ञानोबाराने वापरला आहे, मी जेने अवसरे. योग्य वेळेला मी जन्म घेतो. योग्य वेळ कुठली? यदा यदा हे धर्मस्थ आहे की नाही? तो श्लोकामध्ये आपण बघून घ्या. योग्य वेळी मी अवतार घेतो. माझा जो जन्म आहे त्याला अवतार असं म्हणतात. आणि हे समस्त मला आठवतं आहे, पण तुला नाही आठवत. हा फरक आहे. बघा, याच्यामध्ये असं आहे, मनुष्य भगवंत आणि संत याच्या जन्मामध्ये फरक आहे. काय फरक आहे बघा. आम्हाला जन्माला यावं लागतं. आपला कर्माचा मागचा संचिताचा साठा आहे, तो क्लिअर करायसाठी यावं लागतं. असं म्हणतात की पाप आणि पुण्य जेव्हा सम होतं तेव्हा मनुष्याचा जन्म मिळतो. आणि संत जे आहेत ना, ते संत स्वतः येतात, त्यांना आणावं नाही लागत. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकारासाठी ते येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलते जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषींनी बोलले ते खरे बोलले आणि ते सांगायला तुम्हाला आलो. आणि देवाला आणावं लागतं. धर्माचं संकट झालं बघा. जेव्हा कंसाने अत्याचार केला, अत्याचाराची परिसीमा गाठली त्यांनी, तेव्हा सर्व देवांनी मीटिंग ठेवली की आता तुमची गरज आम्हाला आहे, तुम्ही आता पुढच्या तलावर अवतार घ्या. म्हणजे त्याला आणलं की नाही? 3 कॅटेगरीमध्ये 3 फरक आहे की नाही? म्हणून तुला आठवत नाही आहे, परंतु मला सर्व जन्म आठवतात. आणि अशा पद्धतीने ही संगती या श्लोकाची आहे. आणि उद्याचा जो श्लोक आहे 6 क्रमांकाचा,
त्याच्यामध्ये मी खरा जन्मरहित आहे, त्याच्यानंतर मी अविनाशी आहे आणि प्रकृतीचा आश्रय घेऊन मी स्वतःला जन्म घेतो, असं कारण पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. त्याचा अभ्यास आपण उद्या करू. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम सभा संतन की जय. अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. सर्वांना विनंती आहे माझी की आपण 7:25 आलं तर बरं होईल बा, म्हणजे आपल्याला 7:30ला सुरू करता येईल. येणं जमणारच नाही, एवढं तरी आलं. नाही जमेल. उद्या मी नाही आहे, आता मी नाही म्हणजे सोमवारी आलो. सोमवारी येणार. अच्छा. हां ठीक आहे. काही कामं असतात तेव्हा ठीक आहे, परंतु त्याच्यात कसं आहे, श्रोता तो श्रोता नव्हे, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते बी. आता वक्त्याला किंमत आहे श्रोत्यामुळे आणि श्रोत्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याला थोडं आठवत असतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांकी व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धाव. जो जे वांशील तो ते लाहो, प्राणिदात वर्षद सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो बुधा. तला कल्पतरूचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण ते लोकी. भजते दो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथ विजय विशेष लोकीये. दृष्टादुष्ट विजय भोवा विजय. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देव सुखिया धर. येणे वरे ज्ञान देव सुखिया. येणे वरे ज्ञान देव सुखिया. हरि ओम शांती.